नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सामूहिक रजा आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनातर्फे दबाव आणला जात आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षेची हमी मिळण्यासाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन चिरडण्याचा जोरदार प्रयत्न बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे करण्यात आल्याची माहिती मिळाली. संपात सहभागी होऊ नये यासाठी काही डॉक्टरांनी विभागात कोंडून ठेवले, तर काहींच्या पालकांना दूरध्वनी करून मुलगा करत असलेल्या आंदोलनामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावे यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करण्यात आला. त्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही विद्यार्थ्यांना संपर्क साधून दिला. त्या आवाहनानंतरही रजा मागे घेतली नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे वेगवेगळ्या मार्गांनी दबाव आणत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉक्टर प्रवीण, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. काल जे कोर्टने जे स्टेटमेंट पास केलं की यांना निष्कासित करण्यात यावे, यांचं सगळं काढून घेण्यात यावं, तर या सगळ्या निर्णय दिल्यानंतर सुद्धा सर्व डॉक्टर्स त्यांची जे मास लीव आहे ते कंटिन्यू करत आहे. तर जवळजवळ 4,500 डॉक्टरांना या अगोदरच सगळे लेटर्स त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की ते 4,500 लेटर्स डिस्ट्रीब्यूट करू शकतात, पण एक लेटर प्रेस रिलीज नाही करू शकत की आम्ही तुम्हाला सगळी सिक्युरिटी देण्यात येणार. हायकोर्ट जे फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये तुमचे जे प्रलंबित केसेस आहेत त्या सगळ्या रन करण्यात येणार. त्यानंतर जे आपण सगळ्या आमच्या उरलेल्या मागण्या आहेत त्या सगळ्या ॲक्सेप्ट करण्यात येणार. आणि जनमानसातली जे चुकीची आमची इमेज बनवून ठेवलेली आहे डॉक्टर लोकांची की हेच गुन्हेगार आहेत, यांच्याचमुळे सगळं काही होत आहे, हे सुधारण्यासाठी कुठला तरी मोठा व्यक्ती येऊन चीफ मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर अजून किंवा आणखी कोणी जे समाजामधले चांगले लोक आहेत तर त्या सगळ्यांनी पुढे येऊन जनमानसातली डॉक्टरांची इमेज थोडी बळकट करण्यासाठी हातभार लावण्याचं एक आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत आहेत, पण यासाठी कुणीच पुढे येत नाही आहे. आमची सर्वात मोठी मागणी तर सिक्युरिटीची आहे. आज तुम्ही बघत आहे की मुंबईमध्ये 5वा-6वा दिवस चालू आहे, बीजेमध्ये 2रा-3रा दिवस चालू आहे. हे सगळं असताना ऑन ग्राउंड कुठेच काही तुम्हाला सिक्युरिटीमध्ये वाढ झालेली दिसत नाही. जे सिक्युरिटी आहे तीच कंटिन्यू आहे. नाही, प्रकार बघण्यात आला तर आपण आत्ता बघितलं मागच्या आठवड्यातच जवळजवळ 6 ठिकाणी इन्सिडेंट झाले. मागच्या 6 महिन्यापूर्वी बीजेमध्ये म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये हा इन्सिडेंट झालेला होता. आमचे रेसिडेंट डॉक्टरांनाही मार खावा लागलेला होता. त्यानंतर आम्हाला फक्त कागदोपत्री आश्वासनं देण्यात आली, पण इम्प्लिमेंटेशन काहीच झालेलं नाही आहे. आणि आत्ता जे मागच्या आठवड्यात जे इन्सिडेंट्स झाले त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डॉक्टरांना साधंसुद्धा नाही तर त्यांचा एकाची डोळा पूर्ण धोक्यात आलेला आहे. जर आम्ही इथे काम करायला येतोय, सगळ्या पेशंटच्या सगळं बरं करायला येतोय आणि त्या डॉक्टरांना तुम्ही मारहाणी करताय, हे कितपत योग्य आहे? आणि मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही इथं आमच्या झोपा सगळ्या घालवून आम्ही रुग्णांची सेवा करत असतो आणि आम्ही आमच्या संरक्षणासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी जर आम्ही इथं आव्हान करतोय तर या सरकारला जाग कधी येणार आहे? आम्ही 3 दिवस झाले इथे बसलेलो आहोत, पण मुख्यमंत्री किंवा हेल्थ मिनिस्टर यांनी कुणीच याच्याबद्दल काहीच अजून त्यांचं मत नोंदवलेलं नाही आहे की जेणेकरून लोकांपर्यंत चांगला मेसेज जाईल की तुम्ही डॉक्टरांशी असं वागायला नको आहे. कारण लोकांना असं झालं आहे की आम्ही काहीही केलं तरी पण चाललं जातं आहे, डॉक्टर लोक सहन करत आहेत, तर आम्ही हे कितपत सहन करायचं? आणि आता सहन करायची आमची हे संपलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे लोक या आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत. आम्ही सगळ्यांनी मिळून मास बंकचा निर्णय घेतलेला आहे. याच्यात कोणती संघटना कार्यरत नाही आहे. नाही, रुग्णांची गैरसोय होत नाही, कारण आमचे जे सिनियर डॉक्टर्स आहेत ते रुग्णांना जी सेवा द्यायला हवी ती सेवा देत आहेत. त्यामुळे आमच्यामुळे त्यांना ते सफर होत आहेत असं आमचं म्हणणं नाही आहे. आणि तसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तरी त्यांना सेवा देण्यात आलेली, कोणती सेवा बंद करण्यात आलेली नाही आहे. हां, इमर्जन्सी सर्व्हिसेस, ज्या आपत्कालीन सर्व्हिसेस आपण म्हणतो, सगळ्या अवेलेबल आहेत. याबाबत बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय चंदावाले म्हणाले, संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येत आहे. त्यांना निवासी डॉक्टर या पदावरून निलंबित करणार असल्याची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. आपण बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुखांमार्फत नोटिसा दिलेल्या होत्या काल रात्री. त्यानुसार 490 पैकी काल रात्री 11:30पर्यंत 400च्या वर डॉक्टर्स हजर झाले होते. आणि आज सकाळी त्यातल्या काही डॉक्टरांनी पुन्हा विचार करून रजेवर जायचा विचार केला. त्यानुसार सकाळी 8 वाजता 490 डॉक्टरांपैकी 338 डॉक्टर ड्युटीवर कार्यरत होते आणि 152 डॉक्टर रजेवर होते. नाही, आता परत एकदा आम्ही म्हणजे कॉलेज काउन्सिल घेतली. सर्व अध्यापक विभाग प्रमुखांना त्यांना काउन्सिल करण्याकरता सांगितलेलं आहे.
आणि त्यांना त्याबद्दल नोटिसा दिल्या जातील विभाग प्रमुखांमार्फत आणि संध्याकाळी आपल्याला निश्चित आकडा त्याचा कळेल. 338 डॉक्टर कार्यरत आहेत सध्या. ज्या कोण डॉक्टर असेल आम्ही त्यांना परत अपील करत आहोत की त्यांनी आपलं कामावर रुजू व्हावे, ज्या योगाने रुग्णसेवेमध्ये कुठेही अडथळा येणार नाही. कुठल्याही डॉक्टरांना कोंडून ठेवलेलं नाही, पण निश्चितच जे कोण डॉक्टर्स कार्यरत आहेत ते कार्यरत असताना कुठल्याही डॉक्टरांनी अडथळा आणू नये ही त्यांना आम्ही अपील करत आहोत. रुग्णसेवा सुरळीत चालू राहण्याकरता आम्ही प्री आणि पॅराक्लिनिकलचे डॉक्टर्स तिथे ड्युटीवर आमचे आहेत. त्याचबरोबर जे काय रेसिडेंट कार्यरत आहेत त्यांच्यामार्फत आमच्याकडे OPD, अंतरुग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया आजही सध्या कार्यरत चालू आहेत. पुणे महापालिकेत विकास आराखड्यावरून विरोधक सत्ताधारी समोरासमोर. सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या दिवशीही गदारोळ निर्माण झाला. पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे सादरीकरण सभागृहात झालेच पाहिजे आणि राज्य शासनाने पुणे शहराच्या विकास आराखड्यात नक्की कोणते बदल केलेत हे पुणेकरांना समजले पाहिजे. या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच फलक दर्शवत सभागृहात निदर्शने केली. विरोधकांच्या आंदोलनास भाजपच्या नगरसेवकांनी देखील प्रत्युत्तर देत विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह प्रशासनाच्या वतीने प्रमुख अधिकारी का हजर नाही असे विचारत महापौरांना धारेवर धरले. आयुक्त बैठकीला आलेच पाहिजे, विकास आराखड्याचे सादरीकरण झालेच पाहिजे या घोषणा देत विरोधी पक्षांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मागणी केली. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहात विरोधकांच्या समोर येत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान विरोधकांच्या प्रखर मागणीमुळे आयुक्त कुणाल कुमार यांना सभागृहात यावे लागले. आयुक्त येताच विरोधक आपल्या जागेवर गेले. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. विषय आमचा सरळ सोपा आहे की इलेक्शनच्या मधोमध मुख्यमंत्र्यांनी DP जाहीर केला, जो आचारसंहितेला किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याला संयुक्तिक नाही. आणि हे जे महापौर आहेत किंवा त्यांचे पक्ष आहे हे त्यावेळेला म्हणत होते की सभागृहामध्ये विकास आराखड्याचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे, पुणे शहराला विकासाचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे. आता आम्ही तेच बोलतो की पुणे शहराला विकासाचं प्रेझेंटेशन देऊ द्या, सभागृहामध्ये विकासाचं प्रेझेंटेशन. विकास आराखड्यामध्ये किती आरक्षणं बदलली. जर आज हरकती सूचना तुम्ही मागवताय तर लोकांना कळायला नको मी हरकत कशावर घ्यायची आहे. किती जण नेटवर जाऊन पाहणार आहेत. कुणाला माहिती आहे माझ्याकडच्या उद्यानाचं आरक्षण बदलून ते रेसिडेन्शियल झालेत. असे 86 आरक्षणं त्यांनी बदललीत, कोट्यवधीचे आरक्षणं बदललीत. म्हणून आज ते घाबरतायत मुख्य सभेमध्ये त्या विकास आराखड्याचं सादरीकरण करायला. म्हणून आमचं म्हणणं आहे की जर ते बोलत असतील, इतरांवर आरोप करणं खूप सोपं आहे. आज तुमच्यावर वेळ आली आहे तर आम्हाला खरंच दाखवा तुम्ही किती चांगली गंगा स्नान केली आहे. म्हणून या पुणे शहराला कळलं पाहिजे की 86 आरक्षणं बदलली, कोट्यावधी रुपयाची आरक्षणं बिल्डरांच्या घशात घातली, ते पुणे शहराला कळलं पाहिजे. आणि आम्हाला हार्ड कॉपी द्यायला तुम्हाला का भीती वाटतेय. तुमची सुद्धा तीच मागणी होती. आज सत्तेत आल्या आल्या तुमच्या मागण्या बदलल्या हे सुद्धा शहराला कळलं पाहिजे. म्हणून हे आंदोलन आहे. सॅनिटरी तयार करणाऱ्या कंपन्यांना सॅनिटरी कचऱ्याची पुनर्निर्मितीची मागणी कचरा वेचक करत आहेत. घरच्या परिस्थिती हालाखीची. घरात कर्ता पुरुष कामाला जात नाही, त्यामुळे घरच्या स्त्रीला धुणी भांडी करणे, कचरा वेचणे अशी कामे करावी लागतात. अशाच काहीशा महिला या स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरात कचरा वेचण्याचे काम करतात. त्यातूनच त्याचा घर खर्च चालतो. तर कुणी 4 पैसे जादा दिले की कचरा वेचण्यासोबत घरमालकांची इतर कामे सुद्धा या महिला करतात. पण सध्या या महिला कचरा वेचताना, त्यांना सॅनिटरी कचरा वेचताना त्याची मुलेही त्यांना पाहतात. याची त्या मुलांना किळस येते. या देशात सुशिक्षित माणसे कचरा जास्त निर्माण करतात. या महिला त्या काढण्याचे काम करतात. ही जरी त्याची जबाबदारी असली तरीही सुशिक्षित महिलांची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. ती म्हणजे सॅनिटरी कचरा हा नीटपणे पॅक करून तो कचरा वेचकांच्या हाती देणे. यामुळे त्यांना त्याची विल्हेवाट लावण्यास सोपे जाते.
सध्या या विषयावर स्वच्छ संस्थेच्या वतीने रेड डॉट व्हिडिओ ही मोहीम राबविली जात असून या माध्यमातून सॅनिटरी कचऱ्याविषयी जनजागृती निर्माण केली जात आहे. शिवाय सॅनिटरी तयार करणाऱ्या कंपन्यांना सॅनिटरी कचऱ्याची पुनर्निर्मितीची जबाबदारी घेण्याची मागणीही नागरिक करत आहेत. सध्या पुणे शहरात 5 लाख घरांमधून जवळपास 20 टन सॅनिटरी कचरा निघत आहे. हा कचरा डेपोमध्ये जात असून याचा त्रास कचरा वेचकांना होत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबतीत पुढाकार घेतला पाहिजे, अन्यथा एक दिवस या कचऱ्याची विल्हेवाट लावणे जोखमीचे होऊन बसेल. हा कचरा कुणाच्याही कामावर ठेवल्याला आवडणार नाहीये. उघड्यावर टाकलेला सॅनिटरी कचरा हाताळणे आमच्या आरोग्याला हानिकारक आहे. सॅनिटरी कचरा म्हणजे डायपर आणि पॅड कागदात गुंडाळून त्याच्यावर लाल बिंदू लावून दिला तर आम्हाला समजेल की ते उघडायचं नाही. त्याचं व्यवस्थित वर्गीकरण करता येईल आणि त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट पण लावता येईल. महाडचा सत्याग्रह हा उभ्या देशाला प्रेरणा देणारा होता, असं मत पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र संवाद विभागाचे प्रमुख संजय तांबट यांनी व्यक्त केलं. महाडला 20 मार्च 1927ला चवदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला होता तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर उभ्या देशाला प्रेरणा देणारा होता, असं मत पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र संवाद विभागाचे प्रमुख संजय तांबट यांनी व्यक्त केलं असून पुण्यात कर्वे रोड इथल्या सावकार सभागृहात महाडचा सत्याग्रह आणि सामाजिक समता या विषयावर त्याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत आणि श्रोते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाडच्या सत्याग्रहावर आधारित गीत सादर केले. मानवतेसाठी समतेसाठी सत्याचा आग्रह धरताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या पाण्यालाच आग लावली. माणसात जन्माला येऊनही माणसाला जनावरांपेक्षा हीन लेखणाऱ्या व्यवस्थेविरोधात बंडाचे निशाण फडकले. सनात्यांची धर्ममर्तडांची माथी भडकली. चवदार तळे अस्पृश्यांनी बाटवले म्हणून तळ्यात शेण आणि गोमूत्र टाकून कर्मठांनी जलशुद्धीकरणही केले. पण पिढ्यानपिढ्यांपासून मनावर चिटकून बसलेलं जातीयता आणि विषमतेचं मळवट दूर झाले. आज तेच लोक बाबासाहेबांचा जय जयकार करत आहेत, असं मत संजय तांबट यांनी यावेळी व्यक्त केलं. जातींचा अलग बनलेला हा सर्व समाज अस्पृश्य अदृश्य आणि ज्यांच्या जवळ जाऊ नये या अर्थी अगंतव्य मानला जातो. अनेक प्रकारच्या बंधनामुळे हा समाज अगदी माणुसकीस पारखा झालेला होता. कारण तो केवळ अस्पृश्य नाही अदृश्य नाही तर त्याच्या जवळही कोणी जायची जात नसे अशा प्रकारची वागणूक या समाजाला मिळत होती. जातीभेद आणि अस्पृश्यांवरील अन्याय निवारणासाठी भगवान गौतम बुद्धांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापर्यंतच्या कामाचं महत्त्व हे किरण यांनी त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. आणि अस्पृश्य समाजातूनही त्या विरोधात जी हालचाल सुरू झाली त्याच्यामध्ये एक नाव हे गोपाळबाबा वलंगकर यांचं येतं आणि त्यांची विटाळ विध्वंसन नावाची पत्रिका आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की अस्पृश्यता ही देवनिर्मित नसून मानवनिर्मित आहे आणि तरी सुद्धा हिंदू समाज हा इतकी प्रदीर्घ वर्ष ही अस्पृश्यतेची रीत कशी काय पाळतो, या पद्धतीने त्याची मांडणी ही त्यांनी केलेली आहे. आणि मग तिथून पुढे मला वाटतं दलित चळवळीची एक जी काही भूमिका आहे तर ती तयार होत गेली. स्थायीसह इतर 4 समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. स्थायीसह इतर 4 समित्यांच्या सदस्यांच्या नावांची घोषणा पालिका सभागृहाच्या बैठकीत करण्यात आली. स्थायी समितीसह शहर सुधारणा, विधी, क्रीडा आणि महिला बाल कल्याण समितीच्या सदस्यांची नावे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केली. मुरलीधर मोहोळ यांना संधी दिल्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाची औपचारिकता बाकी आहे. दुसरीकडे प्रत्येकी 13 सदस्यांचा समावेश आलेल्या विधी, क्रीडा, महिला बाल कल्याण आणि इतर शहर सुधारणा समितीमध्ये 8 भाजप, 3 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 1 सभासदाचा समावेश आहे. स्थायी समितीमध्ये मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, अनिल टिंगरे, मारुती तुपे, योगेश समेळ, राजेंद्र बराटे, हरिदास चरवड, मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, अविनाश बागवे, प्रमोद भानगिरे, दिलीप बराटे, आनंद अलंकुटे, रेखा टिंगरे, प्रिया गदादे. विधी समितीमध्ये सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, गायत्री खडके, राजश्री नवले, मनीषा कदम, जयंत भावे, राजेंद्र श्रीमकर, चंदू कदम, अविनाश साळवे, भैयासाहेब जाधव, हाजी गफूर पठाण, दीपाली धुमाळ. तसेच शहर सुधारणा समितीमध्ये महेश लडकत, धीरज घाटे, महेश वाबळे,
उज्ज्वला जंगले, किरण दगडे पाटील, माधुरी सहस्त्रबुद्धे, स्मिता वस्ते, शीतल सावंत, लता राजगुरू, बाळा ओसवाल, सचिन दोडके, प्रदीप गायकवाड, सुमन पठारे, महिला व बाल कल्याण समितीमध्ये राणी भोसले, मंजुश्री खर्डेकर, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, वृषाली कामठे, चांदवी नदाफ, संगीता टोसर, अश्विनी कदम, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर आणि क्रीडा समितीमध्ये सम्राट थोरात, आनंद रिठे, श्वेता खोसे गलांडे, ज्योत्स्ना एकबोटे, संजय घुले, वृषाली चौधरी, धनराज घोगरे, अमोल बालवडकर, विशाल घनवडे, रफिक शेख, बाळा धनकवडे, युवराज बेलदरे, हेमलता भगर या सर्व नावांची घोषणा महापौरांनी सभागृहाच्या बैठकीत जाहीर केली. महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 20(2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे स्थायी समितीवर खालीलप्रमाणे 16 सभासदांच्या महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 31(अ) मधील तरतुदीनुसार नियुक्त्या करण्यात येत आहेत. माननीय मुरलीधर मोहोळ, माननीय सुनील कांबळे, माननीय निलिमा खाडे, माननीय अनिल टिंगरे, माननीय योगेश समेळ, माननीय राजाभाऊ बराटे, माननीय हरिदास चरवण, माननीय मारुती तुपे, माननीय मंजुषा नागपुरे. मुख्य प्राण्यांना तुमची वाचा द्या, असे प्राणी मित्र डॉक्टर कल्याण गंगवाल यांचे आवाहन. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला अध्यादेशाद्वारे परवानगी देण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठविण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्यात माणसाच्या परिघातून बदल किंवा दुरुस्ती करण्याची चर्चा सुरू झाली असून ती प्राणी प्रेमींना आव्हान देणारी ठरण्याची शक्यता आहे. या शर्यतीमध्ये बैलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार, मारहाण केली जाते. बैलाच्या कानात मुंग्या सोडल्या जातात. बैलांना दारू पाजली जाते. काही ठिकाणी बैलांना शर्यतीपूर्वी 24 तास अंधाऱ्या कोठडीत ठेवले जाते. त्याबाबत माननीय बी.डी. राठोड यांच्या न्यायालयाच्या हुकुमान्वये पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून भोसरी येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यतीवर प्रतिबंध मिळविला होता. सुप्रीम कोर्टाने या सर्व शर्यतीवर कायमस्वरूपी बंदी घातली होती. अनेक प्राणी मित्र संघटनांनी एकत्र येऊन ती लढाई जिंकली होती. आम्ही सर्व प्राणी मित्र शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. आमची केवळ एकच अपेक्षा आहे की स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांवर अत्याचार होऊ नये व त्यांची हेळसांड होऊ नये. महाराष्ट्र सरकारने येत्या अधिवेशनामध्ये बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याविषयी ठराव करून केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे व कायद्यातही बदल करण्यात येणार आहे. आमची सर्वांना एकच विनंती आहे की याविषयी प्राण्यांना असलेले कमीत कमी अधिकार काढून घेऊ नये. याविषयीची मागणी माननीय पंतप्रधान, गृहमंत्री, पर्यावरण मंत्री व राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवित आहोत. आमची बाजू ते सहानुभूतीने ऐकतील हीच आम्ही अपेक्षा करतो. मुख्य प्राण्यांना न्याय मिळावा अशी विनंती गंगवाल यांनी केली. आम्ही डॉक्टर कल्याण गंगवाल पेशानं फिजिशियन असलो तरी गेले 40 वर्ष आम्ही प्राणी अधिकारासाठी झगडत आहोत आणि जलकट्टूच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील बैलगाड्यांच्या शर्यती परत चालू करण्याचा जो प्रस्ताव आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे देण्याचा जो विचार केला आहे त्याला एक प्राणीप्रेमी, जीवदयाप्रेमी, करुणाप्रेमी व्यक्ती या नात्यानं मी विरोध करतो आहे. याचं कारण असं की प्राण्यांवर होणारे अत्याचार, या शर्यतीमध्ये होणारे जे प्राण्यांवरचे अत्याचार आहेत त्याचं सगळं शूटिंग आणि रेकॉर्डिंग आम्ही केलेलं आहे. प्राण्यांच्या कानात मुंग्या सोडणं, त्यांच्या गुदद्वाराला भोकसणं, त्यांना दारू पाजणं, स्पर्धेच्या आधी त्यांना अंधारात ठेवणं, त्यांना चापकानं मारहाण करणं, त्यांच्या शेपटीनं चावा घेणं, त्यांच्या शेपट्या तुटल्या जाणं, असे अनेक प्रकारचे अत्याचार यात होतात. आणि प्राणी पळताना कित्येक वेळा फ्रॅक्चर झालं, प्राणी पडला, फ्रॅक्चर झालं की त्याची डायरेक्ट रवानगी कत्तलखान्यात होते. आणि सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता मला 2014 साली, त्या आदेशामार्फत जलकट्टू, बैलगाड्यांच्या शर्यती, उंटांच्या शर्यती, कोंबड्यांच्या शर्यती, म्हशींच्या शर्यती या सगळ्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. आमची हात जोडून सरकारला हीच विनंती आहे की ह्या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि प्राण्यांना दिलेले कमीत कमी अधिकार ते काढून घेऊ नये. मुक्या प्राण्यांना वाचा द्यावी, कारण त्यांना वाचा नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा अधिकार आम्हाला निसर्गानं दिलेला नाही. आमची भूमिका आहे की आमची भूमिका मुख्यत्वे आत्तापर्यंत कायद्याची लढाई लढलो, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जिंकलो, पण आता सुप्रीम कोर्टातच आता केंद्र सरकार प्राण्यांविषयीचे कायदे बदलत आहेत आणि म्हणून कोर्ट देखील काही पुढे करू शकणार नाही आम्हाला मदत असं वाटतं. म्हणून आमचा मार्ग हा प्रबोधनाचा आहे. समाजात जागृती निर्माण व्हावी आणि राजकारणी लोकांनी
या बाबतीत प्राण्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक व्हावं आणि प्राण्यांवर प्रेम करावं. कारण करुणा दया प्रेम हे मानवी संस्कृती, भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत असं आम्हाला वाटतं. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट तर्फे डिझायनो 2017 एक्स्पोच्या अंतर्गत एक्झिबिशन ऑफ इनोव्हेशन अँड रिसायकल वर्ल्डचे आयोजन करण्यात आले. सूर्यदत्तातर्फे अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाची ही पहिलीच वेळ असून पुणेकरांनी मात्र त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. संपूर्ण प्रदर्शनात इन्स्टिट्यूटच्या एका टीमने इको कचऱ्यापासून बनवलेल्या घोडा खास आकर्षण ठरला. खर्शीकर, ॲडमिशन आणि PR आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स. आपलं जे एक्झिबिशन होत आहे ते आहे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल अँड स्टडीज. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हे प्रदर्शन भरलेलं आहे. कला दालनमध्ये मोर दॅन 200 एक्झिबिशन आपल्याकडे पोस्टर्स लागलेली आहेत आणि वेगवेगळे स्टॉल्स आहेत. आपल्या इंटिरियरच्या मुलांनी केलेलं हे एक्झिबिशन आहे. आपापले इंटिरियर आणि डिझाईन हे दोन्ही मुलं इथे आहेत. जे आपलं कॉलेज आहे ते आपल्या कॉलेजच्या स्टुडंट्सनी केलेलं एक्झिबिशन आहे. एक्झिबिशनचे आमचं पहिलं वर्ष आहे. लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. स्कूलच्या मुलांनी आपल्याला व्हिजिट केलेलं आहे आणि खूप लोकांनी याला दाद दिलेली आहे. खूप लोकांना हे जे आमचं एक्झिबिशनचं जे नाव आहे रिसायकल आणि रियूज हे त्यांना अतिशय कल्पना आवडलेली आहे आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांनी त्याचं प्रशंसा केलेली आहे. खासियत जी आमची ती होती, आम्ही जो 8 फीटचा घोडा केलेला आहे तो आम्ही खाली लावलेला आहे. तो आपण रियूज जे आपण म्हणतो त्याच्यातनं आपण केलेला जो आहे मोठा हॉर्स तो आपण खाली लावलेला बघितला असेलच. नमस्कार, माझं नाव अक्षय नंदकिशोर जोशी. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ IT ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर म्हणून मी कार्यरत आहे. ही जी घोडा बनवण्याची म्हणजे वेस्ट स्क्रॅप ज्याला म्हणतो ती कल्पना आम्हाला आमचे संस्थापक चेअरमॅन सर संजय चोरडिया यांच्याकडनं भेटली. व कारण भरपूरसं आता मी IT फील्डमध्ये असल्यामुळे भरपूरसं जे IT रिलेटेड कॉम्प्युटर्स, मदरबोर्ड, लॅपटॉप खराब होतात त्यावेळी ते वेस्टेज म्हणून आपण टाकून देतो. असा खूप सारा स्क्रॅप आमच्या कॉलेजमध्ये जमा झाला व त्याच्यातून आम्हाला ती प्रेरणा भेटली की आपण हे याच्यातून काहीतरी नवीन कलाकृती बनवू शकतो. तर आम्ही मग सरांशी त्याबद्दल डिस्कस केलं व हे घोडा जो आहे आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने आमचे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मदतीने 24 घंट्यात बनवला आहे. कंटिन्यू
पोरांनी दिवसरात्र मेहनत केली आहे त्या गोष्टीसाठी व याची नोंद जी आहे दखल ती लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी सुद्धा घेतलेली आहे. आणि याला आपण नियर अबाउट जे 300 ते 400 वेस्ट मटेरियल जे आहे, मदरबोर्ड झाले, कीबोर्ड्स झाले, माऊस झाले, या सगळ्याच्या माध्यमातून आपण हे बनवलेलं आहे. याच्यात आम्हाला सर्वात मौल्यवान मदत जी लाभली आहे ती विवेक खटावकर सर जे आहे त्यांची लाभलेली आहे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.